कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय 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 जय राम कृष्ण शिंदे महाराज पुढे या बाबा उभे विटेवर उभे विठे सुंदर ते धान उभे विटे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया सुंदर ते धान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते धान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हे जिधा आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान मकर कुंडले तळपती शव मकर कुंडले तळपती श्रावणी मकर कुंडले तळपती शव मकर कुंडले तळपती श्रावणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कस्तुरमणे विराजित कंठी कस्तुरमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची आवडे ध्यान निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळ
तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पायिना त्रिमुख पायिना त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची धार तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा रखुमाई 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुख
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करो हरि कथा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भय डुलत सो आनंदे निर्भय डुल्लत सो आनंदे निर्भय डुल्लत सो आसो ऐसा कोठे आठवची नाही तो ऐसा कोठे आठवची नाही आसो ऐसा कोठे आठवची नाही तो ऐसा कोठे आठवची नाही हेचे विधेयी भोगुदशा देहित विधेयी भोगुदशा देहित विधेयी भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भय डुलत सो आनंदे निर्भय डुल्लत सो आनंदे निर्भय डुल्लत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप 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 लागोने दीपाप पुण्य अंगा लागोने दीपाप पुण्य अंगा लागोने दीपाप पुण्य अंगा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो
अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्य अंगा लागोने दि पाप पुण्य अंगा लागोने दि पाप पुण्य अंगा सर्व सुगलालो सर्व अलंकार गजालो सर्व अलंकार सर्व सुगलालो सर्व अलंकार गजालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत आनंदे निर्भय डुलतो आनंदे निर्भय डुलतो विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई सदा नाम घोष करू हरि कथा 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 सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख लालो
सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो आनंदे निर्भर आ आनंदे निर्भर डुल्लत सो आनंदे निर्भर डुल्लत सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुल्लत सो आनंद निर्भय डुलत सो आनंद निर्भय डुलत सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व पुंडलिक वरदा हरिढ श्री पंढरीनाथ
सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवचे नाही देहेचे विदेही भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतसो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसे विठ्ठल 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 चरण सरोजम सांद्रणीलाभृदामं जगननिहितपाने मंडनं मंडनानं तरुण तुळसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतांचे तुझे चरण संतांचे तुझे चरण संतांचे तुझे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आद्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दस तुका आत्मरूप गणेशो केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे न्यागवे शब्दसृष्टी आठवे सारस्वत अगवे जीवेशिये श्रीगुरूंचे पाय हृदय घेऊसोने ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारोणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं स्पृहदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा 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 ॐ नमो ज्ञानेश्वरा
लाधलो हो पवन झालो चराचरे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे मी तो कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे एका जनार्दने तुमचा दास एका जनार्दने तुमचा दास त्याचे आस पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरे या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची माझे वाणे तुझे वर्णे गुणनाम ऐसे देही प्रेम काही कला नमिला गणपती माहुली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणे मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावे मध्ये विठ्ठल 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 सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसे चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवोचे महान संत जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा दोन प्रसंग सांगता येतील आपल्याला. एक तर नामपर आणि दुसरा म्हणजे स्थितीपर. या दोन्ही प्रकरणात मोडणारा हा अभंग तुम्हा सर्व साधू संतांच्या सेवेसाठी. याचा थोडासा इको कमी होईल का? पाठी आलो तर आवाज येत नाही मला. मी काय बोललो मलाच नाही समजत. तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी निवडलेला हा अभंग एक नामपर आहे प्रकरण आहे आणि दुसरं स्थितीपर प्रकरण आहे. या दोन्ही प्रकरणामध्ये मोडणारा हा अभंग. वास्तविक पाहता सेवेला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी गेले 56 वर्ष आणि 56 वर्षाची ही परंपरा आणि त्याच्यामधली कीर्तन सेवा 56 वर्षातलीच नाही. वा. कारण ही भूमी आहे ना, ही साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून
या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्तानं हे जय गणेश मैदान गणेश उत्सव मंडळ, त्याचप्रमाणे आपण प्रमाण देऊन म्हणू शकतो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले त्या कीर्ती जगा माझे, अशा थोर विभूती सन्माननीय वैकुंठवासी पारा कदम साहेब यांच्या माध्यमातून हा चालत असलेला गणेश उत्सव आणि त्या उत्सवामध्ये हे 8 दिवस कीर्तन महोत्सव आणि त्या कीर्तन महोत्सवामधला आजचा प्रथम दिवस आणि त्या प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने, पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, भगवान श्री माऊली ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या अनुमतीने या पामराकडं आले. वास्तविक आपण म्हणतो महाराज सगळेजण मी काही कीर्तनकार नाही आहे, पण कीर्तनाला येताना पोशाख तसाच असतो. आता तसाच असला पाहिजे ना. काय तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनाला तुम्ही जाताय आणि तुम्ही पॅन्ट शर्ट घालून जाल का? नाही ना, कीर्तनकार म्हटलं तो पोशाखातच जाणार. पण आपण असं म्हणतो की मी काय कीर्तनकार नाही आहे, पण तरीसुद्धा त्या 2 तासासाठी त्याचा चार्ज घ्यावाच लागतो. कारण जोपर्यंत आपण तो चार्ज घेत नाही तोपर्यंत आपण कीर्तन करू शकत नाही. आणि म्हणून तो चार्ज तुम्ही सर्वांनी आज माझ्या हातात दिलेला आहे फक्त 2 तासासाठी. असो, प्रस्तावनेत वेध घालवण्यापेक्षा 1 तासाचा वेळ आपल्याकडे द्यावेत तेवढे धन्यवाद या मंडळाला थोडे आहेत. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात आणि म्हणतात ना ज्ञानेश्वरीच्या भाषेत जर बोलायचं तर सूर्याच्या पुढे काजव्याने किती जरी टिमटिम केली तरी काजवा तो काजवाच आणि सूर्य तो सूर्य. पण याच्यातली अजून एक बारकावा पाहायचा तर सूर्य देणारा प्रकाश आणि काजव्याने दिलेला प्रकाश 2 आहेत का 1 आहे? काजवा पण प्रकाशच देतोय आणि सूर्य पण प्रकाशच देतोय. सूर्य फक्त दिवसा चमकतोय आणि काजवा अंधारात चमकतोय. आणि तसा हा अंधारात चमकणारा काजवा आहे आणि तो आज तुमच्या सूर्याच्या समोर उभा राहिलाय. कारण तुम्ही संतांनी कृपा केली म्हणून. माऊलींचा आधार घ्यायचा तर माऊली म्हणतात एरवी तरी मूर्खू जरी झाला असे अविवेकरू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. पण का माऊली म्हणतात मी का असं म्हणतोय? परी येथे एक असे आधारू तेनेची बोले मी सदरू तैसा सानिकुळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. ते म्हणतात एरवी तरी मी मूर्ख समजतो स्वतःला, पण ते तसे नाही आहेत. त्यांचं व्यापकत्व खूप मोठे. पण ते म्हणतात माझे श्रीगुरु निवृत्तीनाथांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे त्यांचं व्यापक पण आहे. विठ्ठल विठ्ठल वास्तविक गणपती बाप्पाचं जर वर्णन करायचं तर या अभंगामध्ये पण मी पाठी गेलो तर मला काहीच नाही समजत आणि पुढे आलो ना तर तुम्हाला काही समजत नाही. विठ्ठल विठ्ठल चालेल. तुम्ही आम्ही खेली मिळी गदारोळी अभंग मला पण तसं थोडंसं डिस्टर्ब होते त्याच्यामुळं, पण ठीक आहे जसं असेल तसं आपण चालवून घेऊ. कारण काय म्हणतात ना हरिकीर्तनासाठी किंवा हरीचं कीर्तन श्रवण करण्यासाठी किंबहुना ते कीर्तन करण्यासाठी या साधनांची गरज आहे असंही नाही आहे आणि नाही असं सुद्धा नाही आहे. का नाही आहे? आहे ना, दिले ना आपल्याला. इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटच्या युगाने जर आपल्याला सुविधा दिलेत तर त्याचा आस्वाद घ्यायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आणि नाही म्हणून सेवा बंद करणं हे सुद्धा योग्य नाही आहे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. कारण जसं असेल तसं समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे चिरावे. पण आपण म्हणतो देव ठेवील तैसे चिरावे, पण थोडीशी इको तिकडनं वाजला तर मला व्यत्यय होतोय. मी राहतोय का तसा? नाही राहत. पण राहिलं पाहिजे. वास्तविक आपण तसं राहिलं पाहिजे. वास्तविक गणपती बाप्पाचं जर वर्णन करायचं तर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये म्हटले, पहिल्याच ओळीमध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पुढच्या ओळीत म्हटली माऊली देवा तुची गणेशू सकळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. ओम नमोजी अद्या ओंकार रूपी असणारा गणपती बाप्पा त्याचं वर्णन केलंय. त्याच्या पुढे जर जायचं तर पुढे माऊली म्हणतात आकार चरण युगल उकर उदर उदर विशाल मकर महामंडल मस्तक कारे. आता याची जर फोड करायची तर आमच्या एका गुरुवारांनी त्याचं वर्णन केलं. ह्या ओवीचं फोड करत असताना तो कसा आहे गणपती बाप्पा, त्याचा आकार कसा आहे,
आकार चरण युगल माझा पहिला टप्पा राहिला ओम नमो जे आद्या. पण आकार चरण युगल कसा आहे, आकार कसा आहे त्याचा, आपण सगळे सुशिक्षित मंडळी आहेत. बरं सुशिक्षित मंडळी आहेत, गणपती बाप्पाचं 2 प्रकाराने आपण वर्णन करू शकतो. मला माहिती आहे नामपर अभंग आहे, पण ज्या निमित्तानं आजचा हा उत्सव आहे त्याच्यामुळं गणपती बाप्पाला स्पर्श करून त्यांचं चरण दर्शन घेऊन आपण आपल्या अभंगात प्रवेश करू. तत्पूर्वी आपण फक्त गणपती बाप्पाचं सगुण आणि निर्गुण दर्शन कसं आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे हे 2 मिनिटात पाहू आणि आपण आपल्या अभंगाकडे बोलूया. आकार चरण युगल. आता आपण सुशिक्षित मंडळी आहोत, तर सुशिक्षित मंडळींनी आपण सगळे शाळेमध्ये गेले आहेत. शाळेमध्ये आपल्या बाईने किंवा शिक्षकांनी शिकवलेलं आहे की शाळेमध्ये अ कसा काढायचा, अ कसा काढायचा, 2 वर्तुळ काढायचे अर्धे अर्धे, त्याला साईडला आडवी एक रेष मारायची, एक उभी करायची. आता हा अ असा उभा आडवा करा, उभा करायचा आणि त्याला आडवा करायचा, साईडची रेष वरती गेली, 2 वर्तुळ खाली आली, काय झालं ते आकार चरण युगल, ते त्याचे चरण झाले गणपती बाप्पाचे. आता उकार उदार मशल विशाल. आता उकार म्हणजे कसं आहे, आपल्या शाळेमध्ये उ काढायला शिकवलं आहे गुरुजीने, 2 अर्ध वर्तुळ काढायचं, त्याला असं उलटं ठेवायचं, ते झालं त्याचं उदर, म्हणजे काय झालं त्याचं पोट. आणि मकर महामंडल मस्तकाकारे, जसं म काढायला आपल्याला शिकवलंय ते गणपती बाप्पाचं मकर आहे. विठ्ठल तुकोबरायांनी एका ठिकाणी म्हटले ओंकार प्रधान रूपकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे देवांचे जन्मस्थान, हे देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू. हे देवांचे जन्मस्थान, जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. आता तिन्ही देव कोणते, पुढच्या चरणात सांगितलं पुन्हा, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं जन्मस्थान म्हणजे तो ओंकार आहे. आता तो ओंकार कोणता आहे, माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये सांगितलं ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्य, वेदाने त्याला प्रतिपाद्य केलेला आहे, वेदांचा तो प्रतिपाद्य विषय आहे आणि वेदाने त्याला संज्ञा दिली ओम. आणि तो ओंकार रूपी असणारा गणपती बाप्पा, तो निर्गुण असणारा गणपती बाप्पा, जड जीवाच्या या मानवी जीवाच्या उद्धाराकरता किंबहुना हा उत्सव आपल्याला साजरा करण्यासाठी तो सगुण स्वरूपाला आला. आता सगुण स्वरूपाला आणि निर्गुण स्वरूपाला कसा आला, एक 17व्या अध्यायातली ओवी पाहू आपण आणि पुढे निघून जाऊ. हे हलतंय का मागं पुढे, काय चालू नका, कमी असेल तरी चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. एक ओवी पाहू आपण 17व्या अध्यायातली आणि पुढे निघून जाऊ. बाबा सांभाळून घ्या थोडंसं. माऊली म्हणतात 17व्या अध्यायामध्ये की जे तुझ्या विखी मूड तयासी तू वक्रतुंड आणि ज्ञानीयासी अखंड उजूची असी. एका ओवीमध्ये 2 पॉईंट सांगितले. जे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी तू वक्रतुंड आहेस, आणि जे तुझ्या ठिकाणी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहेत, जे त्यांनी जाणलेलं आहे त्यांच्यासाठी तू काय आहेस, तर तो उजाची आहेस, म्हणजे तू उजवा आहेस. असा गणपती बाप्पा, म्हणजे ज्यांनी त्याला पाहिलं नाही किंवा त्याला पाहिलं नाही, म्हणजे मग तुम्ही पाहिलं नाही का हे, आता महाराज तुम्ही म्हणाल, तुम्ही म्हणले पाहिले नाही, मग तुम्ही हे रूप पाहिलं नाही का, हे सगुण रूप आहे. आणि निर्गुण असणारा परमात्मा, तो परमात्मावाली सांगतात ज्ञानीयांसाठी उजवा आहे. एक सगुण रूप आहे आणि दुसरं जे रूप आहे ते निर्गुण आहे. आता मला सांगा, हे झालं निर्गुण रूपाचं. आता सगुण रूपाचं जर वर्णन करायचं तर सगळे मंडळातले आपण सगळे, माझ्या सकट सगळे आपण गणपतीची आरती म्हणतो की नाही,
म्हणतो की नाही? काय गणपतीची आरती आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आता मला सांगा, आपला हा गणपती बाप्पा, हा आपला देव, हा काय करतोय? सुख करताय. तो सुख भक्ताला सुख आणून देतोय, तो भक्ताचं दुःख हरवतोय. आणि मग तिसरं चरण सांगतं दुःख वार्ता विघ्नाची. मग तो विघ्नांची वार्ता घेऊन येतो का? आता याची गंमत अशी आहे की याला याच्या आईवडिलांच्या लग्नामध्ये पूजलं गेलेलं आहे. आणि जर शास्त्रांत तसं मानायला गेलं तर या गणपती बाप्पाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर त्याला देवांचा सेनापती म्हटलेलं आहे. आणि हा देवांचा सेनापती हा विघ्नांची वार्ता घेऊन येईल का मला सांगा? आणि जर विघ्नांची वार्ता घेऊन जर आला तर आपण त्याला प्रथम ठिकाणी पूजू का? प्रथम तुला वंदितो, बरोबर ना? हां, मग आपण प्रथम पहिल्यांदा आपण जर त्याला वंदन करतो तर तो विघ्नांची जर वार्ता घेऊन येत असेल तर त्याला आपण पूजू का? नाही. तर अर्थाचा समन्वय लागत असताना त्याच्या पुढच्या चरणात जर आपण गेलो तर सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, इथं येऊन थांबलो तर अर्थ लागतो. कसा अर्थ लागतो? वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे विघ्नांची जी वार्ता आहे तो वार्ता जो संपवतो त्याचं नाव सुख करता आहे. जे वार्ता जो संपवतो त्याचं नाव सुख करताय, त्याचं नाव गणपती बाप्पा आहे. हे सगुण स्वरूपातलं. आणि निर्गुण स्वरूपातलं आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेशू जाणे येला. तिसऱ्या चरणात सांगतात तुकाराम महाराज, हे तिन्ही देवांचे येथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. हे तीन देव जेथून उत्पन्न होतात तो हा गजानन मायबाप. आता एवढ्यापर्यंत आपण आलो. या तीन देवांची उत्पत्ती या गणपती बाप्पापासून झाले आणि तिथून पुढं सगळा हा सृष्टीचा व्यवहार निर्माण झाला. आता आपल्याला मुळाचा विषय कळाला ना, गणपती बाप्पा कसा आहे कळाला ना. बस संपलं आपलं कीर्तन. विठ्ठल कसा आहे? तो सगुण सुद्धा आहे आणि निर्गुण सुद्धा आहे. आता निर्गुणाची सगुणात तो आपल्याला 12 दिवस किंवा अजून एक पॉईंट सांगायचा तर ज्यावेळी व्यास महर्षीने महाभारत ग्रंथ रचला आणि तो रचताना त्याचं लिखाण करण्यासाठी कोणाची नियुक्ती करायची असा प्रश्न निर्माण पडला. आता व्यास होते, ते व्यासांचं लिखाण कोणाला तरी जमलं असतं का? सर्वसामान्यांना नाही. माऊलींचं लिखाण करण्यासाठी एक प्रेत उठवलं माऊलीने. सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला, तेव्हा ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. कोणी लिहिली? सच्चिता बाबा नंद बाबांनी. आणि ते प्रेत होते, त्याला उठवलं आणि त्यांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती म्हणजे लिखाण केलं. निर्मिती म्हणजे माऊलींनी सांगितलं आणि त्याचं लिखाण सच्चिदानंद बाबांनी केलं. आणि या महाभारत ग्रंथाचं जेव्हा रचना व्यासांनी केली त्यावेळेस याचं लिखाण कोणी करायचं म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर गणपती बाप्पाची. आता गणपती बाप्पाची नियुक्ती केली तर तो गणपती बाप्पा ज्यावेळेस त्याची निर्मिती केली त्यावेळेस गणपती बाप्पांनी लगेच आत टाकली. का? चतुरा तो शिरोमणी. आता तो चतुर होता, त्याने लगेच व्यासांना आत टाकली. जोपर्यंत मी लिहायचं थांबत नाही तोपर्यंत तुम्ही सांगायचं बंद व्हायचं नाही. आणि हे सांगत असता असता जवळजवळ 12 दिवस गेले आणि म्हणून गणेश उत्सव 12 दिवस साजरा होतोय. अजून एक जर उदाहरण पाहायचं तर पूर्वीच्या काली इंग्रजांचं राज्य होतं आणि त्या राज्याच्या वेळी पूर्ण जगतामध्ये म्हणण्यापेक्षा आपण भारतातच म्हणू, कारण उत्सव जवळजवळ आता अमेरिकेत गेलाय तो भाग वेगळा, पण भारतामध्ये ज्यावेळेस गणेश उत्सव साजरा व्हायचा तेव्हा विविध प्रांतातील लोक एकत्र येत नव्हती. तेव्हा विविध म्हणण्यापेक्षा आपण आपलीच म्हणू, ती आपली तेव्हा एकत्र येत नव्हती. आणि म्हणून त्या लोकांना सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी केलेलं प्रयोजन म्हणजे हा गणपती बाप्पा. विठ्ठल विठाल 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 विठाल. आता हा सगुण स्वरूपात आपल्याला मूर्तीमध्ये दिसतोय आणि सगुण स्वरूपाचं वर्णन आपण त्याला पाहून करू शकतो. सुख करता आहे तो, दुःख हरता वार्ता विघ्नांची नुरवणारा आहे, सगळ्या गोष्टींचा तो बुद्धीची देवता आहे. अशा अनेक उपाध्यांनी त्याला मानलं गेलेलं आहे. पुन्हा 13व्या अध्यायात माऊली म्हटले, आत्मरूप गणेशू केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. हा, आत्मरूप गणेशू केली या स्मरण. तो आत्मरूप असणारा गणपती बाप्पा कशाने आखळला जाईल तर तुकोबाराई अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. काय म्हणतात? सदा नाम घोष. त्या नामाने म्हणजे बघा, जीव जन्माला आलाय, यच्छ यावत जीवाला समाधानाची सुखाची या दोन तरी अपेक्षा आहेतच. पुढच्या अपेक्षा विधी या अवस्था आहे, त्याच्या पुढं अजून जर जायचं तर तुका म्हणे आम्ही सिद्धातली आहे ती लागोन येते पाप पुण्य अंगा, ते अजून पुढे. ते तसं जर पाहायचं तर या अभंगाचं
वर्णन करत असताना हा आपल्या सर्व वारकऱ्यांच्या पाट्यातला अभंग आहे. सगळ्यांना सोपा वाटतो, पण हा अभंग सोपा नाही आहे. मी म्हणेल माझी वाचा सुद्धा त्या ठिकाणी कुंठित आहे. का? तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. पण कधी? त्याच्या सर्व सुख आज येतेची वळले, संतांची देखील चरणांबुजे. त्याच्यानंतरच या अभंगाचा विस्तार करू शकतो, तोपर्यंत होऊ शकत नाही. सदा नाम घोष करायचं आहे, बरोबर. परिणाम तेने सदा चित्ता समाधान. एक सांगितला, 5 परिणाम सांगितले, त्याच्यातले 5 फायदे या अभंगामध्ये. तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. दुसरा फायदा. तिसरा फायदा आनंदे निर्भय डुल्लत असे. चौथा फायदा विधेयी अवस्था असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विधेयी भोगुदशा. आणि 5वा फायदा सांगितला, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेती पाप पुण्य अंगा. विठ्ठल विठाला 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 विठाला. आता मला सांगा, सदा नाम घोष करायचं आहे आपल्याला, तर सदा नाम घोष करायचं आहे तर त्याच्यासाठी एक साधन पाहिजे, बरोबर की नाही. जर साध्य साधायचे, सदा नाम घोष करून आपला तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला जर समाधान पाहिजे आपल्याला, याचे यावत मानवी जीवनाला आलेला प्रत्येक जीव हा समाधान किंबहुना सुख, समाधान, शांती या गोष्टी शोधण्यासाठी धडपडतोय. पण जीवाला सुख समाधान होतंय का? नाही. का नाही होत? तर तो सदा नाम घोष करत नाही. म्हणून त्याच्यामध्ये मी पण आलो. आता जर सदा नामघोष जर आपण केला, आपलं कसं माहिती आहे, आपलं कधा कधा नामघोष आहे. म्हणून आपल्याला सुखाचा परिणाम सुद्धा कसा आहे? कधा कधा. चित्ताला समाधान आपलं कसं आहे? कधा कधा, म्हणजे कधीतरी होत आहे. असं का? तर आपण फक्त कीर्तन, आता माझं सांगतो मी, आज कीर्तन आहे ना, तर आदल्या दिवशी उचकटणार, उद्या कुठला अभंग घ्यायचा आहे. हां, हे असं आहे. म्हणून आपल्याला चित्ताला समाधान भेटत नाही. चित्ताला समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सदा नामघोष करणं गरजेचं आहे. आता ते नाम जर पाहिलं तर ते नाम कोणतं? माऊली हरिपाठ म्हणतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी. कोणतं? रामकृष्ण गोविंद. किंवा ज्ञानेश्वरीचा आधार घ्यायचा तर माझा एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये, मी मांडेल नंतर. कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते, माऊली सांगतात. पण इथे या प्रमाणात सांगितलं, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. कसं जपायचं? वाचेशी सद्गद जपे आधी. जर वाचेला सद्गती प्राप्त होत असेल आणि ते सद्गदित कंठ जर भगवंताचं सदा नाम घोष करत असेल तर चित्ताला समाधान आहे, त्याच्याशिवाय चित्ताला समाधान नाही. माऊलीने 17व्या अध्यायाच्या 23 नंबरच्या श्लोकामध्ये ते नाम सांगितलेले. आणि कोणतं नाम सांगितलं? तिथं माऊलीने म्हटले, जे अनादी परब्रह्म जगदादी विश्रामधाम, तयाचे त्रिधापै एक नाम असे. बरोबर. ते कसं केलं? जे अनादी परब्रह्म आहे, जगदादी विश्रामधाम, जगाचं जे विश्रामधाम आहे, तयाचे एक त्रिधापय नामासे. प्रमाण तुम्हाला पाठ आहे. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टीने अवलोकिले आणि सार ते शोधून निवडून काढले ते श्रीहरीचे नाम. मग ते नाम घेतल्याच्या नंतर ते नाम कसं आहे? माऊली म्हणतात, ते नाम सोपे रे, ते नाम सोपे रे. राम नंतर म्हटलंय रामकृष्ण गोविंद आणि वाचेशी सद्गद जपे आधी. आता तुकोबारायांचा पुरावा जर घ्यायचा, माझी ओवी राहिली ती, तुकोबारायांचा पुरावा जर घ्यायचा, तुकोबाराय म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. आता नामपर प्रकरणातले बरेच सगळेच अभंग आपण जवळजवळ भरपूर प्रमाण आपल्याला देता येतील, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. मला 9:45चा टायमिंग आलाय, म्हणून आपण धावतो त्याला स्पर्श करून पुढे जाऊ. नामपर अभंग आपल्याला प्रत्यक्ष बरेच असे प्रमाण आपल्याला देता येतील. तुकोबारायांचं अजून एक प्रमाण घ्यायचं तर, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, किंवा नामधराकंठी विठोबाचे, अशा अनेक प्रकाराने तुकोबारांनी सांगितलेलं आहे. जगदादी विश्रामधाम, मी इथे होतो, जे अनादी परब्रह्म जगदादी विश्रामधाम, तयाचे त्रिधापै एक नाम असे. आणि पुढे सांगितलं, माऊली म्हटले, कष्टले संसार सिने. कोणासाठी हे बनलं? तर या भूतलावरती जे कष्टलेले सिनलेले भागलेले जीव आहेत त्यांना कुठेतरी जर आसरा मिळायचा असेल तर तो फक्त भगवत नामचिंतनाच्या ठिकाणी मिळणार. म्हणून कष्टले संसार सिने, देऊ येते जे गाराने, जे भगवंताकडे गाराने घेऊन जात आहेत त्यांच्या सोयीसाठी, जर त्यांच्या उद्धारासाठी केलं ते नाम. वास्तविक आम्हाला पहिलं नाम होतं का? माऊलीने त्याच्या पुढच्या ओवीमध्ये त्याचं दृष्टांत देऊन पुन्हा म्हटलेले, उपजले बालकाशी नाम नाही तयपासी, ठेवले नावाशी ओदेत उटी. मग आता ही नामं आपण कसं मिळवणार?
तर त्यांना त्याच्यासाठी जर काय करायचं असेल तर नाथ बाबा म्हणतात हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आता हरी नाम संत देव ह्या सगळ्यांमध्ये भेद नाही. तुका म्हणे प्रमाण गेलं निघून त्याच्यामध्ये की ह्या सगळ्यांचा तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा. गणपती बाप्पा म्हणला तुम्हाला सांगावंच लागेल. हां तर त्याच्यामध्ये तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा. देव संत नाम या तिघांमध्ये भेद नाही. हे तिघं मिळून काय आहेत एक आहे. आता देव संत नाम आणि तुम्ही आम्ही आणि हा गणपती बाप्पा वेगळा आहे का? वेगळा आहे नाही आहे. कोणाच्या दृष्टीने? ज्ञानियांच्या दृष्टीने तो उजाच आहासी म्हणजे तो उजवा आहे. ज्ञानियांच्या दृष्टीने नाही आहे आणि अज्ञानाच्या दृष्टीने आहे का? परत पाठी येऊन सांगतो. माऊली म्हणतात जववरी अर्जुना हा बोधू भेटेने म्हणा तवरी ययाची साधना बजावे लागे. जोपर्यंत हा बोध भेटणार नाही तोपर्यंत नाही. ते ज्ञान कसं आहे? माऊलीने पुन्हा 13व्या अध्यायात सांगितले ते ज्ञानाची विखी जीव आत्म या बुजवणे मांडू नदी. पाठ असले कुणा तर सांगा मला पुढे पटकन. नसेल तर ठीक आहे. जयाची नेसंगे उजडती बुद्धीचे डोले. पुढे जाऊ आपण. जीव द्वंद्वावरील ओले आनंदाच्या. पुढच्या ओळीत माऊली सांगतात ऐसे जे ज्ञान पवित्र का निधान तेथं विठाळलेले मन चोख कीजे. काय होतं त्या नामाने? सदा नाम घोष सांगतोय. त्या नामाने काय होतं तर जेथं विठाळलेले मन चोख कीजे. मनाला चोखपणा म्हणजे ते निख बनतं. निख म्हणजे अजून खाली येऊन म्हणायचं तर एकदम काय म्हणतात त्याला सार आपण निवडतो आणि आसार टाकून देतो. तसं ते नामसाधनेतून आपल्याला ती स्थिती प्राप्त होते. आणि ती स्थिती प्राप्त होण्यासाठी आपण सतत नामघोष केला तर सतत नामघोष केल्याच्या नंतर परिणाम काय होतो? अभंगाचं पहिलं चरण सदा नामघोष करू हरी कथा. सदा नामघोष करू हरी कथा. सदा नाम घोष करो हरे कथा. सदा नाम घोष करो हरे कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करो हरे कथा. सदा नाम घोष करो हरे कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुकल्यालो सर्व अलंकार. सर्व सुकल्यालो सर्व अलंकार. तेने सदा चेता समाधान. तेने सदा चेता समाधान. सर्व सुकल्यान सर्व अलंकार. सर्व सुकल्यान सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करो हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान. हो सदा नाम घोष केल्याच्या नंतर काय होतं तर चित्ताला समाधान प्राप्त होतं. सदा नाम संतांकडून आपल्याला मिळतंय. संतांकडनं नाम मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्या नामाची साधना करायची. त्या साधनेतून आपल्याला चित्ताला समाधान मिळते. समाधान प्राप्त झाल्याच्या नंतर काय होतं माऊली म्हणतात. आता याच्यामध्ये दोन टूक सांगितलं. एक व्यवहारिक जर पाहायची आणि एक जर परमार्थिक पाहायची. तर व्यवहारिक बघा एक तरुणत्व आहे, एक प्रौढत्व आहे, एक बालत्व आहे, एक तरुणत्व आहे, एक प्रौढत्व आहे आणि एक वृद्धत्व आहे. 4 स्थिती आहेत. 4 स्थितीमध्ये एक बाळ आहे, एक मुलगा आहे,
एक तरुण आहे, मुलगा म्हणजे शिक्षण पदवीधर असेल तो, आणि एक तरुण म्हणजे ॲटलिस्ट 50च्या आसपास, आणि एक वृद्धत्व आहे म्हणजे 50-60च्या पुढे. आता मी 50वाल्यांना म्हणत नाही तुम्ही वृद्ध आहात म्हणून, असा गैरसमज करून घेऊ नका. हां, 60च्या पुढे आहेत ती वृद्धत्व. बाळ आहे तो बाळत्वातनं परिवर्तन होतो, तरुणात जातो, तरुणातनं परिवर्तन होतो, प्रौढत्व जातो, आणि प्रौढत्व परिवर्तन होतो आणि वृद्धत्वावर जातो. याच्यामध्ये काय झालं, मी तुम्हाला काय ही भूमिका सांगितली, याच्यातनं काय होतं, सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, अलंकार फक्त सांगायचे, सुख बाकी आहे. अलंकार कसे आहेत बघा, त्याला पहिलं बालत्व आलं, हा एक अलंकार, तो तरुणपणामध्ये आला, हा एक अलंकार, एक प्रौढत्वात्व आला, तो एक अलंकार, आणि एक वृद्धत्वात गेला, तो एक अलंकार. हे कशातलं झालं, हे व्यावहारिक सत्तेतलं झालं. आता पारमार्थिक सत्तेमध्ये पहिला तो बालवडीत आहे, म्हणजेच काय, त्यांनी माळ घातली. दुसरा तो साधूचा अंकित झालाय, म्हणजे काय केलंय, साधूचा अनुग्रहित झालाय. साधूचा अनुग्रहित झाल्याच्या नंतर त्याने त्या नामाची, जसं तुकोबारायांनी म्हटलंय, सदा नामघोष करू हरी कथा, म्हणजे सदा नामघोष सुद्धा केलाय, आणि हरिघोष म्हणजे करू हरी कथा, हरीची कथा सुद्धा केली. तो 2 नंबर झाला. तिसरा नंबर, त्याला अनुग्रह झाल्याच्या नंतर साधू स्वतःहून बोध देतात, ती तिसरी अवस्था. आणि तिसरी अवस्थेमध्ये तो बोधावर ज्यावेळेस येतो ना, तेव्हा सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, अलंकार म्हणजे तो बोधाच्या भूमिकेवर गेल्याच्या नंतर तो साधक त्याच्या पूर्ण या कायेवरती म्हणजे या शरीरावरती त्या परमार्थिक अवस्थेचे अलंकार उमटले जातात. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, आणि आनंद, त्या अलंकार त्याच्यावर उमटल्याच्या नंतर काय परिणाम होतो, तुकाराम महाराज म्हणतात, आनंदे निर्भर डुलत असे. पण कधी, सर्व सुख ल्यालो. आता बघा, प्रत्येक मानवी जीवनामध्ये आलेला जीव हा कशाच्या आशेने आलाय, सुखाच्या आशेने, बरोबर. तुकाराम महाराजांचं प्रमाण जर घ्यायचं तर सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक यत्न मुक्ती नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, का माझे स्वहित नेनती कोणी, का माझ्या स्वतःच्या हिताला किंवा स्वहिताला आपण जागृत नाही, म्हणून आपल्याला ते सुख प्राप्त होत नाही. परत जर आपण पाठी यायचं तर ते सुख कुणाजवळ आहे, तर ते सुख संतांजवळ आहे. सुख वसे हेची टाही बहुपाही संतांची, ते कुठं आहे, संतांजवळ आहे. पण ते सुख प्राप्त कसं होईल जीवाला, त्यावेळेस माऊली म्हणतात पुन्हा, किंबहुना सोय जीव आत्मे असिलाय, ते जे होय तया नाम सुख. कधी सुख प्राप्त होतं, ते नाम, म्हणजे मी अभंग सोडून जाणार नाही, ते नाम संतांनी त्याला दिलं, ते नाम घेतल्याच्या नंतर त्यांनी सदा नामघोष घेतला. सदा नामघोष केल्याच्या नंतर त्याच्या चित्ताला समाधान पावलं, आणि चित्त समाधान पावत असताना त्याला जी अवस्था प्राप्त होते, किंबहुना सोय जीव आत्मे असिलाय, ते जे होय तया नाम सुख. जीवाचं आणि शिवाचं ज्या ठिकाणी ऐक्य होतं त्या ठिकाणी जी अवस्था प्राप्त होते त्याला संत सुख म्हणतात. आता कळालं सुखाची व्याख्या काय आहे. आपण शाश्वत जीवनामध्ये वावरत असताना आपण सुख शोधत असतो, प्रत्येक जीव सुख शोधतोय, पण त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. किंबहुना सुखाच्या आशेमध्ये तो धडपडत असताना दुःखाला कारणीभूत होतोय. कारण का, त्याला स्वरूपाची ओळख नाहीये. म्हणून ज्या दिवशी संतांचा त्याला बोध होईल, सुखाची व्याख्या त्याला समजली जाईल, त्यावेळेस त्याला सुखाची प्राप्ती होईल. आणि ते सुख त्याला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनात काय होतंय, तर तो त्या आनंदाच्या राशीवर पोहोचला जातोय. अभंगाचं 2रं चरण. सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, हो सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार.
निर्भय डुलत सो आनंद 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 निर्भय डुलत सो सर्व सुखालो सर्व अलंकार सर्व सुखालो सर्व अलंकार सर्व सुखालो सर्व अलंकार सर्व सुखालो सर्व अलंकार अलंकार सर्व अलंकार. वा बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. माझं परम भाग्य आहे, कारण माझ्यासाठी ते गुरुस्थानी आहेत आणि आत्ता त्यांचा संघ कमी झाला आहे आम्हाला. वास्तव मी एंट्री मारली आणि 2 वर्षच त्यांचा संघ आम्हाला भेटला आणि नंतर ते रिटायर होऊन गावाला गेले. आणि आज माझं परम भाग्य बघा, ते गावावरून या ठिकाणी आले म्हणून म्हटलं एकदा टाळ्या वाजवा. हां, आणि हे त्यांचं कौतुक नाही, हां, हे त्यांचं कौतुक नाही, हे त्यांचं वैभव आहे. कशातलं? मगाशी मी ज्या 4 अवस्था ज्या सांगितल्या ना, बालत्व, प्रौढत्व, वृद्धत्व, हे त्यांचं वैभव आहे. हे त्या व्यावहारिकमधल्या होत्या आणि हे परमार्थिकातलं वैभव आहे. हे परमार्थामधलं वैभव आहे. 3ऱ्या चरणाकडे जात असताना बरं झालं बाबा तुम्हीच प्रमाण दिलं. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगू दशा. ही जर अवस्था बघायची असेल तर बाबांकडे पाहावं, बरोबर का नाही? ही जर अवस्था पाहायची असेल तर त्यांच्याकडे पाहावं. काहीच नाही, कधीच कुणाच्या पायाला हात लावून देणार नाहीत. माझं विषयांतर होईल, कधीच कुणाच्या पायाला हात लावून देणार नाही, पण तुमच्या आमच्या पायाला हात लावल्याशिवाय राहणार नाहीत. हे वैभव आहे, हे श्रीमंती आहे. म्हणून माऊलीनं म्हणावं लागलंय ना, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबला हर्षित असो भक्ती. का? हे त्यांचं वैभव आहे आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण या ठिकाणी बोलतो. असो सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे. तो काय होतं? तुकाराम महाराज एका ठिकाणी अजून एका ठिकाणी म्हणतात, असो ऐसा कोठे आठवची नाही. ही अवस्था प्राप्त होण्याच्या अगोदर तो आनंदामध्ये कसा आहे? सदानाम घोष त्याने केला, चित्ताला समाधान प्राप्त झालं. चित्ताला समाधान प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सुखाची जी अवस्था आहे ती अवस्था प्राप्त झाली. अवस्थेमधून त्याला आनंद प्राप्त झाला. आनंदामधला प्राप्त कसा झाला? त्याला तुकोबाराय म्हणतात, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आणि आनंदे आवडे. म्हणायचे तर म्हणा, पटकन घुसायचं असेल तर पटकन घुसायचं, धावती ट्रेन. गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचा आनंदे आवडीने मनाचा आनंदे आवडीने गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे आपुलिया छंदे. ये गाये नाचे आणि उडे मनाचे आनंदे आवडीने. गायन करणं सोपं नाही. गायन हे मनातून अंतर्मनातून व्हावं लागतं.
आमचे भगवान बाबा असतात ना आता, तर त्यांनी सगळ्यांना असं उडवलं असतं, कारण ते अंतरंगातून आहे. ही दिग्गज मंडळी बाबा आम्हाला लाभलेत ना, पोलादपूरची माऊली झाले, देवचंद बाबा झाले, संजय महाराज झाले, तुकाराम महाराज सनद झाले. हां, आणि आपलं हिकडचं घाटकोपरचं वैभव या विभागाचं म्हटलं तर तांबारे बाबा. ही जी दिग्गज मंडळी आपल्याला लागलेली आहेत ना, हे गायनाचे ओढे मनाचे आणि आनंदे ते अंतरंगातून गातात, बरोबर का नाही. आणि अंतरंगातून गायल्याच्या नंतर तो आनंद प्राप्त होतो. आता गायनातून एवढा आनंद प्राप्त होतोय, ते गायन अंतरंगातून गात आहेत म्हणून एवढा आनंद प्राप्त होतोय. मग भगवत चिंतनाच्या भगवत चिंतनातून आपल्याला किती आनंद प्राप्त होईल. म्हणून तुकोबाराय म्हटले तो साधक कसा होतो. ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा. अंतरीचा खुणा प्रगटोणी, अंतरीचा खुणा प्रगटोणी, असे वर्म मजा दावी नारायणा, ऐसे वर्म मजा दावी नारायणा. वा. तुकोबारायाने भगवंताला याचना भाकली म्हणजे विनंती केली, करुणा भाकली. ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोने. आणि हे प्रमाण माझ्यासाठी बाबा थोडंसं लागू होऊ शकतं का. गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आणि आनंदे आवडीने. आणि ते गायन म्हणजे ऐसे वर्म मज दावी नारायणा. मला पण तांबारे बाबा थोडंसं शिकवा त्याच्यामधलं, आहे की नाही. असं म्हणजे मी पण तुमच्याबरोबर आनंदाने उड्या मारेन, पण तुम्ही गा आणि मी उड्या मारेल, असं आहे आपल्याकडे. विठ्ठल विठ्ठल बाबांनी प्रमाण दिलं तिकडून. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोने. कोणतं वर्म दाखव. भगवंताला तुकोबारायांनी याचना केली, किंबहुना याचे यावत जीवाचं वकीलपत्र घेऊन. तुकोबारायांना भगवंताकडं ते मागायचीच गरज होती, किंबहुना ते मागायची गरज नव्हती असंही म्हणणार नाही मी, गरज नव्हती आणि मागायची गरजच होती असंही सुद्धा नाही. त्यांनी संतांनी आपल्या जड जीवाचं वकीलपत्र घेतलंय आणि आपलं वकीलपत्र घेऊन संत म्हणतात ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोने. असं कोणतं वर्म आहे. ते वर्म अजून एक प्रमाण आहे. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागविली लागू नदी ठाव. हा मनोनी संग टाकी सावी अद्वैत भाव. बस म्हणे आची संती मागे केला उपाव. बस आता बस झालं, कारण का माहिती बस झालं. तुका म्हणे संती मागे केला हाची उपाव. मला हे प्रमाण दीपक महाराजांकडे बघितलं म्हणून मला आठवलं. का आठवलं, कारण आमच्या दोघांची त्याच्यावर एकदा चर्चा झाली होती. वर्म कोणतं. तर वर्म ते एक आहे. ते वर्म कोणाजवळ आहे तर ते वर्म संतांजवळ आहे. थोडासा विषय अजून थोडासा पुढे जाईल, कारण मला टच करायचं. असो आईसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगू दशा. तो साधक देहात असताना सुद्धा विदेही अवस्थेला प्राप्त होतो. कसा होतो. ते ऐसे वर्म मज दावी नारायणा. ते वर्म साधू संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालं. ते वर्म प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला विदेही अवस्था प्राप्त होते. विदेही अवस्था म्हणजे आता ह्या विदेही अवस्थेचं वर्णन जर करायचं तर ते खूप उच्चतम लेवलचं आहे, पण तरीसुद्धा संतांनी ते सोपं करून ठेवलं. कसं सोपं करून ठेवलं तर त्या साधकाला पहिल्यापासून म्हणजे बालवाडीपासूनचं शिक्षण दिलं आणि बालवाडीतलं शिक्षण त्याला सिद्धापर्यंत घेऊन गेलं. दोन प्रकारांनी एक दृष्टांत सांगतो. दोन प्रकारच्या कर्माच्या भूमिका आहेत, त्याच्यातून ही भूमिका प्राप्त होऊ शकते, किंबहुना होईल. कशी होईल. माऊली म्हणतात तुळशीची या झाडा जो दुरून घाले शिंतोडा आणि द्राक्षाची या बुडा दुधाची घाले. दृष्टांत या कशासाठी वापरतोय आपण बघा. असो ऐसा कोठे आठवची नाही. एक कर्म करणारा साधक कसा करतोय. तुळशीच्या झाडाला मला सांगा पाणी घातल्याच्या नंतर काही फळ प्राप्त होतं का आपल्याला. आता तुम्ही वारकरी आहात सगळे म्हणून म्हणाल होतं म्हणून, पण तसं जर वास्तविक पाहिलं तर तुळशीच्या झाडाला पाणी आपण घातलं तर आपल्याला काही प्राप्त होतं का त्याच्यातनं. काहीच नाही. नाही त्यांच्या लाकडांची इमारत होईल तुळशीच्या, बरोबर. नाही त्यांच्या पानांच्या पत्रावळ्या होईल तुळशीच्या, बरोबर. नाही त्या फुलांचा काही हार होत. पण आता होतो
पंढरपूरला तुळशीचा हार घालतात तो अपवाद आहे, ते ठीक आहे, कारण ते परमार्थिक सत्तेतलं आहे म्हणून. पण तसं जर पाहिलं तर तुळशीच्या झाडाला पाणी घालून आपल्याला काय फल प्राप्त होईल का? नाही. आता त्याच्यामध्ये पुढच्या टूकमध्ये माऊलींनी सांगितलंय, तो द्राक्षाच्या झाडा बुडाला दूध घालतोय. कसं दूध घालतोय? आता 56 लिटर दूध आहे, 56 रुपये लिटरनी दूध आहे. ते दूध द्राक्षाच्या बुडाजवळ घालतोय का? आता ह्याच्यात तुम्हाला समजेल की द्राक्षाच्या बुडाला जर दूध घातलं तर द्राक्ष आपल्याला गोड मिळतात. आता गोड द्राक्ष आहेत म्हटल्यानंतर त्याचा भाव पण कसा भेटणार? गोड भेटणार, बरोबर का नाही? आता याच्यामध्ये एक दृष्टत्व कर्म आहे आणि एक अदृश्य कर्म आहे. दृष्टत्व कसं आहे? द्राक्षाच्या बुडाला जर घातलं आपण दूध घातलं तर ते दृष्टत्व कर्म आहे, आणि तुळशीच्या झाडाला जर घातलं आपण तर ते अदृश्य पुण्य. एक द्राक्षाचं जे पुण्य आपल्याला प्राप्त होतं आहे ते आपल्या वर्तमान काळामध्ये होतं आहे, आणि जे तुळशीच्या झाडाला आपण जे पाणी घालतोय ते अदृश्य असणारं कर्म हे आपल्याला भविष्यात कामाला येतं आहे. हा परिणाम आहे. आता भविष्यात कामाला येणारं कर्म, त्या कर्माची आपल्याला शिदोरी बांधायची आहे. त्या कर्माची शिदोरी घातली तर आपल्याला साधू संतांची भेट होते. कारण माऊलींनी पुन्हा म्हटले, ऐसी कर्म साम्यदशा जेत होय विरेशा श्रीगुरु आपैसा भेटेची गा. ती कर्मदशा आपण शिदोरी कर्माची आपण आपल्या गाठीला बांधायची, आणि ती गाठीला बांधल्याच्या नंतर त्याच्यातनं सकाम कर्म होतं, आणि सकाम कर्म झाल्याच्या नंतर साधूची भेट होते. साधूची भेट झाल्याच्या नंतर साधू आपल्याला तो बोध देतात, तो अनुग्रह देतात. त्या अनुग्रहाच्या नामातून पुन्हा आपण त्या रिंगवरती येतो, नामघोष करतो, सतत करतो. सतत केल्याच्या नंतर त्याला आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होतं. आनंद झाल्याच्या नंतर सुख प्राप्त होतं. सुख झाल्याच्या नंतर त्याला विदेही अवस्था प्राप्त होते अभंगाच्या 3ऱ्या चरणात. असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवचे कोहे, असो ऐसा कोठे आठवचे नाही. देही भोगुदशा, देहीच विदेह भोगुदशा, देहीची विदेही भोगुदशा, देहीच विदेह भोगुदशा, सर्व ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असे. प्रमाण होतं असो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीची विदेही भोगुदशा. आता तो कसा भोगतो? ते नाम आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्या या कायेवरती म्हणजे या शरीरावरती जी लक्षणं उमटतात त्याचं 2-3 पॉईंट पाहू आपण आणि पुढे जाऊ, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. माऊली म्हणतात ते नाम प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला अवस्था म्हणजे अष्टसात्विक भाव निर्माण होतात. अष्टसात्विक भाव म्हणजे त्याचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात, चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळले जेतलं तिथं अपाद कुंजकित रोमांच आले. पुढे म्हणतात अर्धमिलित डोले वर्षताती आनंद जोले अतिल सुख मोर्चनी बळे बाहेरी कापे. तुकाराम महाराज म्हणतात कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. पुन्हा भागवत म्हणतं जो मोले मदिरा खाय मदिरानंदे नाचे गाय जेणे ब्रह्मानंद सेविला आहे तो केवे राहिला आवरीला. 4 प्रमाण आपण पाहिलीत, आपल्याकडे वेळ कमी आहे. पुन्हा ते या पंढरीसी घडे खळा नेत्री अश्रूची धारा कोठे रोमांच शरीरा ते या पंढरीसी घडे खला पाझर
रोकडे. तुकोबराय सांगतात. पुन्हा माऊली म्हणतात त्याला या अवस्थाने जो प्राप्त होतो तो देहामध्ये असून सुद्धा विदेही अवस्थेला प्राप्त होतो. कसं? या अवस्था त्याला प्राप्त झाल्यानंतर होतो, त्याच्या आधी होत नाही. पण विदेही अवस्था प्राप्त होण्यासाठी चित्तचतुष्ट साधन आहे. चित्तचतुष्ट साधन म्हणजे भगवंतांचं नाम आहे आणि ते नाम प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला या अवस्था प्राप्त होतात. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठामध्ये प्रेम दाटून येतं, डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा येतात आणि हृदयही प्रगटे रामरूप. हृदयामध्ये भगवंताची मूर्ती स्थापित होते आणि ती मूर्ती स्थापित झाल्याच्या नंतर त्याला ईश्वरी आत्मसाक्षात्कार होतो, म्हणजे भगवंताचा आत्मसाक्षात्कार होतो. भगवंताचा आत्मसाक्षात्कार झाल्याच्या नंतर तो साधक विदेही अवस्थेला प्राप्त होतो. पण कधी? देहात असतानाच तो विदेही अवस्थेला प्राप्त होतो. अभंगाचं तिसरं चरण आपलं झालेले आहे. कसं? असो ऐसा कोठे त्याला आठवत नाही. का? तर तो त्या नामाशी एकरूप होतो आणि नामाशी एकरूप झाल्याच्या नंतर नामाशी होतो म्हणजे नक्की कोणाशी होतो? नामाशी होतो म्हणजेच भगवंताशी एकरूप होतो. आणि भगवंताशी एकरूप झाल्याच्या नंतर त्याला आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. आता हे पांडुरंग स्वयंमेव झाल्याच्या नंतर आता ज्याला साधू संतांचा बोध झालाय, ज्याला साधू संतांचा अनुभव झालाय, जो साधूच्या संगतीत आहे, हरिभक्त पारायण याची जर व्याख्या करायची असेल तर माऊलीने हरिपटात प्रमाण सांगितलं. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला तो हरिभक्त. हरिभक्त म्हणजे हरिभक्त पारायण नाही. आमचे गुरुवार बाबा म्हणतात की हरीची भक्ती करण्यात जो पारंगत आहे, कसं आहे? हरीची भक्ती करण्यात जो पारंगत आहे तोच हरिभक्त आहे, तोच हरिभक्त आहे. माल घातली म्हणजे तो हरिभक्त होत नाही. कदाचित थोडंसं वरचं बोलतोय त्याबद्दल क्षमा करा, पण ते बोलणं गरजेचं आहे. का बोलणं गरजेचं आहे? संतांचा आधार घेऊन सांगतो. बुडते हे जन न देखवी डोला येतो कळवला म्हणून. आता तुम्ही म्हणाल महाराज तुमची आत्ताच एंट्री परमार्थात झाले, जग बुडतंय आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव? तुम्हाला काय अनुभव? माझा अनुभव तेवढा नाही आहे बरं का, माझा अनुभव तेवढा नाही. पण ज्या संतांनी माझं वकीलपत्र घेतलेलं आहे त्यांचा अनुभव तेवढा आहे. तुका म्हणे येथे अनुभवाची प्रमाण शब्दाचे गौरव कामा नये. त्याला अनुभवच असावा लागेल तरच तो देहामध्ये असून विदेही अवस्थेला जाऊ शकतो, त्याच्याशिवाय नाही. माऊली नेहमी प्रमाण देतात. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चाकूने सांगे मज अनुभव आहे अंगे. पण कधी? राम म्हणता रामाची होई. कधी? इकडे सांगितलं, इकडे परिणाम सांगितलाय सदा नाम घोष. सदा नाम घोष केला आपण तर परिणाम सांगितलाय की देहामध्ये असताना विधेयी अवस्था प्राप्त होते आणि त्या अभंगात म्हणतात राम म्हणता रामची होईजे. कधी? मग पदी बैसोने पदवी घ्यायचे, असं त्याचा विस्तार आहे. आणि या अवस्थेंचं जर आपण अंगीकार केला म्हणजे त्या अवस्थेमध्ये जर आपण बसलो तर आपल्याला देहामध्ये असताना सुद्धा विदेही अवस्था प्राप्त होईल. म्हणजे भगवान गणपती बाप्पाचं स्वरूप आणि आपलं स्वरूप हे दोन असणारं स्वरूप आपल्याला एकत्र दिसेल. त्याच्यासाठी आपण अनेक देवांना न बसता आपण काय करायचं तर तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नाही. देवाला आपल्याला एक करून घ्यायचं म्हणजे मग तो शंकर असो, गणपती असो, हनुमंत असो, राम असो किंवा अन्य कोणतेही देवता असो, त्या देवाच्या रूपाकडे न पाहता त्याच्या तत्वाकडं पाहिलं तर आपल्याला एक असणारा देव आपल्या अनुभूतीला येईल. आणि तो अनुभूतीला आल्याच्या नंतर तो साधक विदेही अवस्थेमध्ये असतो. पण त्याच्यात शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. कधी? अग्निरूप कधी होतो साधक तर त्याला वरच्या अभंगाच्या तिन्ही चरणाची प्रक्रिया जर त्याच्यावरती परिपूर्ण झाली असेल तर तो विदेही अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे
आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी नाही म्हणायचं रे पाप पुण्य रे लागून रे पाप पुण्य अंगा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा. त्या साधूचा त्या साधकाला बोध झाल्याच्या नंतर तो साधक अग्निरूप होतो. कधी या अभंगाच्या तिन्ही चरणांची अवस्था त्या साधकामध्ये आली. त्या साधकामध्ये आल्याच्या नंतर तो साधक अग्निरूप होतो. आता अग्निरूप झाल्याच्या नंतर त्याला लागो नेदी पाप पुण्य अंगा. त्याला कोणतंही त्यांनी कर्म केलं तर ते कर्म ब्रह्मार्पण असतं. म्हणजे का सांगितलं माऊलींनी या ठिकाणी तुकोबरायांनी लागो नेदी पाप पुण्य अंगा. पुरावा जर घ्यायचा तर माऊली म्हणतात ज्ञान अग्नीचे निमुखे झालेले कर्मे अशके तो मनुष्य रेखे ओलकतू परब्रह्मची केवळ मनुष्य ओलकतू. हा थोडंसं तुम्ही आम्ही सांभाळून घ्या. ज्ञान अग्नी मला मुद्दा सांगायचा होता. ज्ञान अग्नी चेनी मुखे ज्ञानाच्या अग्नीने त्याच्या कर्माचं भस्म होतो. मग त्यांनी पाप जरी केलं तरी सुद्धा आणि पुण्य जरी केलं तरी सुद्धा तो कर्मबंधामध्ये अडकला जात नाही. आता तुम्ही म्हणाल महाराज जर त्यांनी पाप जर केलं तरी सुद्धा तो कर्मबंधात अडकत नाही, हे कसं काय? मग असं जर पाहिलं तर पूर्ण जगतामध्ये पापाचं थैमान माजेल, कारण कळीचं युग आहे. पण तरी सुद्धा इथे ज्याच्याकडे नाव आहे त्या नामाची साधना आहे, त्याला त्याचा बोध झालेला आहे आणि त्याचं अस्तित्वाची त्याला पूर्ण जाणीव झालेली आहे. तो देहाच्या अवस्थेत राहून सुद्धा विधेयी अवस्था ज्यांनी प्राप्त केलेली आहे त्याला कर्माचं बंधन राहत नाही. कारण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्याचं कर्मसुद्धा नारायण आहे, त्याचा धर्मसुद्धा नारायण आहे. आणि मग त्यांनी जे जे कर्म करेल तेथे हरिरूप होऊन जातं. असा सरळ या अभंगाचा धावता भावार्थ तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ते कर्म करत असताना मग त्याने हे 12 दिवस गणपती बाप्पाचा उत्सव जरी केला तरी ते सुद्धा कर्म ब्रह्मार्पणच आहे. कारण तिथे कर्म करणारा कर्म आणि ती कर्म करतोय ती क्रिया, या तिन्ही गोष्टी वेगळ्या राहत नाहीत. म्हणजे भक्त देव आणि देवाची जो भक्ती करतोय ती, या तिन्ही क्रिया तीन न राहता तिन्ही क्रिया एक होऊन जातात. म्हणून तुकोबाराय म्हणले तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो नेदी पाप पुण्य अंगा. तो अग्निरूप झाल्याच्या नंतर त्याला कोणतंही कर्म बाधू शकत नाही, किंबहुना त्याला कोणतंही पाप बाधू शकत नाही. आणि म्हणून ते पाप न बांधण्यासाठी आपण एक वेळ मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
डोबार कुमार 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 डोबार डोबार कुमार डोबार कुमार जय जय डोबार कुमार जय जय डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्त समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतसे असो ऐसा कोठे अडवची नाही देहेचे विधेयी भोगुदसा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यांगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतसे हो यथा अवकाश माझ्या नियोजित वेळेप्रमाणे तरी पण 5 मिनिटं बाबा मी एक्स्ट्राच घेतली त्याबद्दल तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. वास्तविक मी काही कोणी मोठा कीर्तनकार नाही आहे हे म्हणणंसुद्धा आहे आणि हा अनुभवसुद्धा आहे. का तर थोर साधूंच्या चरणांजवळ बसण्याचा योग आला आणि त्यांच्या मुखातून जे ज्ञानामृत बाहेर पडलं ते आमच्या या चर्मचक्षूंच्या श्रवण इंद्रियांनी जे श्रवण केलं ते श्रवण केलेलं ज्ञान बाबाच म्हटले की तुम्हाला एक सेवा करायची या ठिकाणी. तर म्हणतात ना सेवके सांगितले काम येथे मेतूपणा कामाने या न्यायाने या ठिकाणी तुमच्यासमोर हे 2 बोबडे बोल त्यांच्या कृपेने आपल्यासमोर प्रस्थापित करण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न केला. वास्तविक या सेवेसाठी बाबा स्वतः गावावरून आलेत. काल त्यांची सेवा झाली आणि ते गावावरून या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे गुरुवर्य आमचे गोरडे बाबा गावावरून या ठिकाणी आलेले आहेत. माझ्यासाठी आनंदभूषण बाबा असणार मी नेहमी त्यांना आनंदभूषण म्हणतो. हरिभक्तपरायण ज्ञानोबा महाराज कळंबे त्याचप्रमाणे गुरुवारी हरिभक्तपरायण लवू महाराज चव्हाण त्याचप्रमाणे गायन गंधर्व संगीतरत्न हरिभक्तपरायण या आपल्या पार्श्ववाडी किंवा घाटकोपर विभागाचं वैभव हरिभक्तपरायण तांबारे बाबा बाबांचं नाव मला माहिती नाही रवी महाराज सर्व या ठिकाणी सर्व आमच्या माझ्यासाठी गुरुस्थानी असणाऱ्या हरिभक्तपरायण पापळेताई गावावरून या ठिकाणी या सत्संगांसाठी आलेत. माझ्यासाठी आलेत हे मी आजच्या दिवस माझं परमभाग्य समजेल आणि ते उद्या पण असतील कदाचित इथे. हां म्हणून म्हटलं मी आजचा दिवस माझं प्रारब्ध समजेल कारण अशा थोर महात्म्यांची भेट होणं एवढं सोपं नाही. देवानी जर ठरवलं ना देवानी कारण तो चतुरा तो शिरोमणी मला वेळ नाही घ्यायचा पण त्याने जर ठरवलं ना तर क्षणात आपल्याला संतांची भेट घडून देईल. आज घाटकोपरमध्ये सुकालय भक्तीचा सुकालय परंतु घाटकोपर नगरी प्रति पंढरपूर असून सुद्धा त्या प्रति पंढरपूरमध्ये असणाऱ्या वारकऱ्यांना भक्तीचं वर्म माहीत नाही आहे. मी फार जबाबदारीने हे वाक्य बोलतो आहे. घाटकोपरमध्ये वावरणाऱ्यांना भक्तीचं वर्म माहीत नाही. बाबांनी मग असे प्रमाण दिलं ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगोटणी. आपल्याला जर अंतरातली खुणं जर प्राप्त झाली असेल तरच आपल्याला भक्तीचं वर्म माहिती असेल अन्यथा आपल्याला भक्तीचं वर्म माहीत नाही. असो झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणांवरती समर्पित करतो. माझे दोन्ही मित्र या ठिकाणी प्रसाद महाराज आमचे वैभव महाराज प्रवीण महाराज असतील अरुण बाबा पाठीमागे बसलेले आहेत पडवल साहेब आहेत ऐनवे साहेब आहेत ऋषी महाराज आहेत सर्व तुम्ही सर्व कीर्तनकार मंडळी सर्व ज्ञानी श्रोते हो. श्रोते नाही म्हणणार माऊलींच्या भाषेत म्हणायचं तर प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबला अर्चित असे भक्ती म्हणूनही बोल जरी गंगावती स्वीकारलं की जसं दरवर्षी आपण गणपती उत्सव साजरा करतो असाच उत्सव मोठ्या थाटामध्ये
साजरा हो हीच गणपती बाप्पाच्या चरणी एक विनंती करतो. आणि ज्या संतांच्या माध्यमातून ही सेवा उत्पन्न होते, ही सेवा संपन्न होते, त्या संतांचा आपण एकदा मोठ्या प्रमाणे भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हॅलो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. झालो लागोनी पाप पुण्य अंगा, लागोनी पाप पुण्य अंगा, पुण्य अंगा सर्व चुकण्यालो सर्व अलंकार, सर्व चुकण्यालो सर्व अलंकार. लागोनी पाप पुण्य अंगा, आनंदे निर्भय डुलत तो डुलत तो डुलत तो डुलत चो डुलत चो डुलत चो रे आना आना आनंदे निर्भय डुलत चो डुलत चो डुलत चो आनंदे आनंदे
डुलत से आनंद निर्भय डुलत से सर्व सुखलाल सर्व अलंकार सर्व सुखलाल सर्व सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे. असो, झालेली सेवा तुमच्या चरणांवरती समर्पित करण्यापूर्वी माझ्याकडनं 2 नावं राहून गेली बाबा. ज्यांची सेवा उद्या येते ते हरिभक्त पारायण गुरुवर्य श्याम महाराज देगे बाबा, तेही आजच्या या कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे संवादिनी वादक अशोक बाबा, हां, तेही या ठिकाणी 5 पिले. ओके, मी 5 फायदे सांगितलेत. हे एका नामाचे मी 5 फायदे सांगितलेत. हां, असो, ज्यांनी बाबा या ठिकाणी मला परमार्थ क्षेत्रामध्ये बाबा आत्तापर्यंत जी उभारणी दिली ते हरिभक्त पारायण माझे मोठे बंधू रमेश महाराज झाडाने. आता युनिफॉर्म नाहीत म्हणून खाली बसलेत, हरकत नाही, परंतु तरीसुद्धा ऑफिसमधून सुटूनसुद्धा ते इथपर्यंत आलेत. त्यांच्याही चरणांवरती ही सेवा समर्पित करतो. आमच्या वहिनीसाहेब पण या ठिकाणी आहेत. माझ्याबरोबर आलेले सर्व माझे मित्रमंडळी सर्वांच्या चरणांवरती ही सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलेले कुडे वेळे वाकुडे होत करा जमाप राज महाराज तुम्ही सिद्ध नाही उचारेला अधिकार व्यापुला करा जमाप राज महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे चाळेश्वरा राखा पाया करा जमाप राज महाराज तुम्ही. नाडदेव तुकाराम 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 तुकाराम.